नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विद्यापीठं तसंच उच्च शिक्षण संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे, राज्यपालांचं प्रतिपादन. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. 12वीचा निकाल आज जाहीर होणार. देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप आणि येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं, 6व्या संत साहित्य संमेलनात वनमंत्र्यांचं आवाहन. विद्यापीठं तसंच उच्च शिक्षण क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते काल पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. माजी गृहसचिव डॉ माधव गोडबोले यांना राज्यपालांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शास्त्रीय गायक महेश काळे, उद्योजिका लीला पुनावाला, युरॉलॉजिस्ट डॉ सुरेश पाटणकर, मरणोत्तर कीर्तीचक्र विजेते सेकंड लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आत्मक्लेश यात्रेच्या अनुषंगानं ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. हा महामार्ग अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत शेट्टी यांनी यासंदर्भात आज लालबाग ते राजभवन असा मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन राज्यपालांना सादर करणार असल्याचं सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सरकारच्या उत्तराची अपेक्षा नाही, असं सांगतानाच शेट्टी यांनी संघटना कुणा एका व्यक्तीमुळे थांबत नसल्याचं नमूद केलं. विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा सकारात्मक कामात सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल सातारा जिल्ह्यात मलकापूर इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना पाणी तसंच वीज वेळेवर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सोलार फीडर उभारून शेतीपंपासाठी 12 तास वीज दिली जाणार आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ठिबक तसंच यांत्रिकीकरणावर भर दिला असून गटशेतीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक प्रश्न सकारात्मकपणे सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा अमृत महोत्सवानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. माणूस भाषणानं नव्हे तर आचरणानं मोठा होतो, हे अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. एकही आरोप नसलेले नेते म्हणून अरुणभाईंचा नावलौकिक आहे. अभ्यासू वृत्ती आणि नम्र स्वभावामुळे त्यांनी अनेक ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावून गुजराथी यांना शुभेच्छा दिल्या. आरोग्य विभागानं झिका आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली. झिका आजारावर कोणतंही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नसली तरीही पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, असं सावंत यांनी सांगितलं. डेंग्यू आजारासारखी याची लक्षणं असून संशयितांनी तात्काळ रोगनिदान केंद्राशी संपर्क साधून या रोगावर उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. रॅगिंगविरुद्ध तक्रार करण्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या या अॅपचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत लोकार्पण करण्यात आलं. पूर्वी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधात संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येत असे. आता या अॅपच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरूनही तक्रार करता येईल. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. www.mahresult.in.ic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. परीक्षार्थींना एसएमएसद्वारेही निकाल जाणून घेता येणार आहे. त्यासाठी 57766 या मोबाईल क्रमांकावर MHHCC
स्पेस आसन क्रमांक असा एसएमएस पाठवावा लागेल. दरम्यान आयसीएसई अभ्यासक्रमाच्या 10वी तसंच 12वी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. 12वीत 96.47% तर 10वीत 98.53% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे 55,000 औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं हा संप मागे घेण्याचं आवाहन केलं असून सर्व शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरेसा साठा असेल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. पंढरपूरच्या येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं 6व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते. संत साहित्य संमेलनं निरंतर सुरू राहावीत यासाठी राज्य सरकार मदत करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समाजातला द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी साहित्य संमेलनाला राज्य सरकारनं कायमस्वरूपी 50 लाख रुपये दरवर्षी मदत करण्याची मागणी यावेळी केली. राज्यातल्या 4 कृषी विद्यापीठांनी संशोधन क्षेत्रात समन्वयानं काम केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असं मत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन काल फुंडकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या 4ही विद्यापीठांनी केलेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल असं सांगून विद्यापीठांनी हवामान बदलाचा विचार करून पिकांची नवीन वाणं विकसित करावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 57वा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. माजी विदेश सचिव निरुपमा मेनन राव या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ बी ए चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दुपारी 4 वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित या समारंभात सुमारे 16,000 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येतील. ग्रामीण भागात सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध घरकुल योजनांमध्ये निर्मल शोषखड्डे ही योजना राबवण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विद्यापीठं तसंच उच्च शिक्षण संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे, राज्यपालांचं प्रतिपादन. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. 12वीचा निकाल आज जाहीर होणार. देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप आणि येत्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रबोधन करावं. 6व्या संत साहित्य संमेलनात वनमंत्र्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.